प्रदीप आणि करण पहिल्या मॅच मध्ये दोघांची बॅट तळपली होती. आता मॅच खेळावी लागेल कारण की महत्त्वाचा मुकाबला आहे. या मुकाबल्यानंतर तुम्ही विजयाच्या ट्रॉफीच्या जवळ एक पाऊल पुढे जाऊन या चमचमत्या ट्रॉफीचे श्री निनाई विठलाई चषक 2025 चे मानकरी ठराल. चला शाहूवाडी तालुका शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी जे कोणी उपस्थित असेल आपण त्यापैकी व्यासपीठावर यायचं आहे. पुढच्या सामन्याचे नक्कीच पुढच्या स्पर्धेचे वेळापत्रक इथे ठिकाणी जाहीर केलं जाईल. तर क्वार्टर फायनलचा पहिला मुकाबला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर अनिल यांना आणि बॅटिंग मार्कवरती सलामीचे दोन्ही फलंदाज मिस्टर करण आणि प्रदीप. एक ओव्हर पॉवर प्ले असेल. 3 ओव्हरची मॅच असेल. येस सर, 3 ओव्हरची मॅच राहील आणि पहिला पॉवर प्ले असेल. क्षमक्ष असावं सर, पॉवर प्ले नसेल पहिल्या ओव्हरला. 3 ओव्हरची मॅच असेल, पॉवर प्ले नसेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. टाइम स्टार्ट होतोय तुमचं कारण की वेळेच्या अभावी कोणतेही काम पूर्ण केलं जात नाही. दिवसभरात खूप चांगले सुंदर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 16 टीम आज आपलं भविष्य आजमावणार आहेत कारण की त्यांना ही श्री निनाई विठलाई चषक 2025 ची ट्रॉफी आपल्या घरीमध्ये शोपीस मध्ये सजवून ठेवायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अनिल. पुलर लेनचा चेंडू अगदी होल मध्ये चेंडू टाकला होता. टार्गेट झोन केलं होतं. रोहित आहे. चांगलं कलेक्शन राहिलं आणि एक धाव पूर्ण केली जाते. करण सर ऑन द मार्क. पहिली धाव त्यांच्या बॅट मधून. पहिली राशी संघासाठी क्वार्टर फायनलचा मुकाबला पाहतोय. मान संघ, काय मॅच झाली होती पहिली मॅच. काय सुंदर असा खेळ दाखवला होता मान संघाने आणि परळे संघाचा देखील तितकाच खेळ चांगला आहे. यावेळेस डाऊन द लेग साइड अंपायरचे दोन्ही दिशेला समांतर होत आहेत. धावसंख्या अवांतर येते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 आकड्यावरती. पंचांच्या मार्फत चांगली कामगिरी पाहायला मिळाली. सकाळचं सत्र पहिल्या 4 मॅच मध्ये सुंदर अशा अंपायर की आपण पाहतोय. अनिल दादांचा पण खेळ चांगला राहिलाय. पहिल्या मॅच मध्ये एक चांगली उंची गाठली होती संघाने. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली होती परंतु कमबॅक केलं परळे संघाने आणि कमबॅक करावं लागतं कारण की यशाच्या वाटेवरती कोण फुलं तुमच्या टाकत नाही तर काटे बोचले जातात आणि त्या काट्यामधून मार्ग निर्माण करावा लागतो. जर्सी नंबर 32 पहिलं षटक महत्वाचं षटक असतं. एक चांगली सुरुवात. पुनश्च एकदा येस डाऊन द लेग साइड. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये अनिल सरांच्याकडून. धावसंख्या अवांतरित धाव संख्येने पुढे जाते 3 आकड्यावरती. पुनश्च एक दाडो बॅटने खेळून चाललाय. चांगले कलेक्शन पाहायला मिळालं. सुंदर असं क्षेत्ररक्षण. येस आणि अंपायरांचे हात दिशेला गगनाला भिडतायत. येते विकेट. यष्ट्या उधळल्या अनिल यांनी. चांगलं कमबॅक केलं होतं. क्षेत्ररक्षण तितकं चांगलं कलेक्शन. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं होतं परंतु तेच तर्रार आहे. चित्त्याची चपळाई आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि परतावं लागतं. एक चांगला फलंदाज परतीच्या दिशेने बॅक टू द पवेलियन पाहायला मिळाला मिस्टर प्रदीप आणि त्यांची जागा घेण्यासाठी राकेश येत आहेत.
पुन्हा एकदा वा काय सुंदर पटकाय सा रे ग म प द नि सा येत आहेत 6 धावा. वेलकम डीजे. जर करणनी षटकार मारला तर शिव शंभू प्रतिष्ठानकडून 3 षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस. आणि याचा पुन्हा एकदा उंची गाठली आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जातो. रोहित आहेत तिथे जर्सी नंबर 70 परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जातात. या 2 धाव संख्येनंतर धाव संख्या पोहोचली आहे ती 11 आकड्यावरती. याच्या अगोदर काय फटका पाहायला मिळाला करण यांच्या बॅट मधून. करण कुणाला शरण येत नाही. तर पहिल्या मॅचचा जो पाठीमागच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच राहिलाय अमोल याला माननीय श्री सुभाष कारंडे साहेब यांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच दिला जातोय. एक सुंदर क्षणचित्र. आणि तस नंतर यामध्ये घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक येतोय चौकार. चांगला समाचार घेतलाय करण याने गोलंदाजाचा. काय सुंदर सुरुवात झाली आहे. एक प्राप्त झाली त्यानंतर कमबॅक करणारी बॅटिंग पाहायला मिळते करण यांच्याकडून. धावसंख्या पोहोचली 15 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर होता समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड इन टू द फॅन्स निघून चाललाय सीमे पार. येतोय कणकणीत आई नवलाई चषक 2025 चा चौकार चौकार चौकार. वेलकम डीजे. तर स्पीडअप घ्यायचंय. प्रत्येक काम हे वेळेत व्हावं लागतं. रणरागिनी स्वराज्य जननी आई माऊली या स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आणि या मराठा भूमीची राजमाता जिजाऊंची आज जयंती. त्या जयंतीनुसार काय सुंदर गीत देखील डीजे मार्फत आपण आज ऐकले जात आहेत. खरंच हे सुंदर क्षण आहेत. जाऊया गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय आपण अतुलला. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या पोहोचली 19 आकड्यावरती. यावेळेस हे अंपायरच्या हात दोन्ही दिशेला समांतर शेवटच्या क्षणात थांबवल्या बॅटरने. बॅट घालण्याचा प्रयत्न होता परंतु वाईडिश लाईन कुठेतरी गोलंदाजाने पकडल्या. यावेळेस धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. वाईडने सुरुवात करतोय गोलंदाज. अतुलवर जिम्मेदारी असेल. वा काय सुंदर फटका. इनसाइड आउट खेळून काढलाय. लॉफ्ट केला होता चेंडूला. चेंडू निघून चाललाय डीप मध्ये पण चांगलं कलेक्शन चांगलं फेकिंग. थोडं फॉर्मलिंग पाहायला मिळालं. दुसरीचा प्रयत्न असेल का नाही. थांबवला आहे शेवटच्या क्षणाला थांबवला आहे नॉन स्ट्रायकिंग एजच्या फलंदाजाने. आणि एक धाव येते. धावसंख्या पोहोचले 21 या आकड्यावरती. कमबॅक करतोय अतुल आपल्या संघासाठी. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर आपण पाहतो शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब या ठिकाणी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. व्यवस्थापन कमिटीच्या वतीने या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब यांचा शुभ सन्मान. नक्कीच धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेला उपस्थित दाखवलेत. आपला देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. प्रमुख उपस्थितीचे ते आपण सन्मान पाहिलात. जाऊ मैदानाच्या आतमध्ये येतो डॉट बॉल. धावसंख्या पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. सुंदर कमबॅक करतोय अतुल. थोडस डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते बॅट्समन फलंदाज राकेश परंतु मिस होतोय चेंडू. यावेळेस डाऊन द लेग साइड चेंडू होता. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहतोय आपण. एस लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या येते. पंचांची चांगली भूमिका आजच्या दिवसभराच्या सकाळच्या सत्रात पाहायला मिळाली आणि सुंदर अशी अंपायर की आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते त्यानंतर धावसंख्या पोहोचते 24 आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू काय सुरेख आहेत अतुलने. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका मेस बिल्डिंगच्या स्वरूपात परंतु आहे बॅकअप आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण डीप मध्ये. लॉंग ऑर्मचा क्षेत्ररक्षक चेंडू खूप वेळा ट्रॅव्हल होतो त्या दिशेने परंतु चांगले कलेक्शन
सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पूर्ण होते आणि धावसंख्या पोहोचल्या 26 या आकड्यावरती. या चप्पल झालाय. आउटसाइड दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. वाईटची दाद मागितली होती परंतु चेंडू येतोय निर्धाव. डॉट चेंडूने दुसऱ्या षटकाची ते सांगता होताना आपण पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली होती पहिल्या ओव्हरमध्ये परंतु त्यानंतर अतुलचे कमबॅक करणारं षटक आपल्याला पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजी परळी संघाकडून अतुल हाताळताना आपल्याला पाहायला मिळाला. चला तर मित्रांनो थोडं स्पीडअप घ्यायचंय. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. तर शाहवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय आदरणीय विनोदजी पाटील सर. एक गोड आवाज आई सरस्वती त्यांच्या आवाजामध्ये वास करते असे आपले सन्माननीय आदरणीय विनोद पाटील सर यांचाही देखील इथे सत्कार केला जातोय. हे सुंदर क्षणचित्र आई नवलाई चषक 2025 आयोजित श्री विनोद पाटील सर. एक चांगला सुंदर आवाज आहे. तर जवळ मैदानाच्या आतमध्ये विनोद यांचा पहिला चेंडू होता. पहिला चेंडू 2 धाव. यानंतर डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते. चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. विकेट किपरचा काय दर्जेदार उत्तम कामगिरी पाहायला मिळते विकेट किपर कडून. इथे प्राप्त होत आहेत 2 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 30 या आकड्यावरती. एक शॉट. येस सर. तर 29 धावा एक शॉटच्या स्वरूपात आपल्याला एक धाव प्राप्त होत नाहीये. धाव संख्या पोहोचली आहे 29. चांगली सुरुवात झाली होती परंतु त्याच्यावरती कुठेतरी चकाकी लावण्याचा प्रयत्न बॅट्समनचा आहे परंतु परळी संघाची गोलंदाजी वेळावेळेस सुंदर. काय सुंदर कलेक्शन आणि काय विकेट किपरिंग परंतु चेंडू काय सुरेख हाताळलाय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. क्रिकेटचं ग्राइडेड मिसाईल म्हटलं जातं ब्रह्मास्त्र बोललं जातं आणि ते देखील सुरेख. विनोद काय सुंदर आतापर्यंत गोलंदाजी चालले. ओव्हर द विकेट राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. सुंदर असे इनफिल्डच्या आत अडवण्याचा प्रयत्न होता परंतु आहे प्रोटेक्शन ठेवलं आहे. थोडंसं पब्लिक पाहायला मिळालं. 1-2 कन्वर्टेड आणि ती देखील सहजरित्या चित्त्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने धाव इथे पूर्ण केली जाते. दुसरी देखील धाव संख्या 31 या आकड्यावरती पोहोचली आहे. शेवटचं षटक आपण हाताळताना पाहतोय विनोद यांना. 2 चेंडू असतील कशी चकाकी लावली जाईल दोन्ही संघाकडून ते पाहावं लागेल. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले ओव्हर द डाऊन द लेग साइड. इथे गोलंदाजी पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी आता पाहायला मिळाली. एस अंपायरचा येतोय अवांतर धावेचा इथे इशारा. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धाव संख्या 1 येते. धाव संख्या पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते. काहीच कळलं नाही. चेंडू समरीन असा राहिला आहे आणि एक धाव पूर्ण केली जाते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या पोहोचली आहे 33. प्रेसेस बॉल ऑफ द मॅच. महत्वाचा चेंडू असेल मौल्यवान चेंडू असेल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल. अंपायर धावा कळवायच्या शेवटच्या चेंडूवरती. येस सर थँक्यू. एक धाव इथे प्राप्त होते. त्याचबरोबर इथे जे निनाई चषक 2025 साठी जी प्रथम पारितोषिकाची जी चमचमती ट्रॉफी आपल्याला प्रदान केली आहे ती म्हणजे सन्माननीय आदरणीय आकाश साळवेकर साहेब त्यांचा देखील इथे आपण मंचावरती सत्कार करतोय आणि मी माननीय श्री कारंडे साहेबांच्या हस्ते इथे सत्कार केला जातोय. कॅमेरामॅन प्लीज टॉस कबॉस कडे कॅमेरा घ्यायचा आहे.
जी चमचमती ट्रॉफी प्रथम पारितोषिकाची आकाश साळवेकर साहेब सन्माननीय आदरणीय करंडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. तर त्याचबरोबर पुढच्या मॅचचा जो इथे टॉस होणार आहे तो म्हणजे श्री वाकोबा स्पोर्ट्स वाकोले आणि कडवे किंग्स मुंबई. प्लीज दोन्ही कॅप्टन यायचं समालोचन कक्षामध्ये टॉस का बॉस मध्ये. तर या पुढचा जो सामना होणार आहे श्री वाकोबा स्पोर्ट्स वाकोले आणि कडवे किंग्स मुंबई दोन्ही कॅप्टन. हा लास्ट कॉल असेल तुम्हाला. प्लीज टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे मान संघ आणि थोडं लाईनअप मध्ये यायचं आहे. आपण शिस्तबद्ध क्रिकेट खेळण्यासाठी जाणलो जातो. मान संघ थोडं स्पीडअप घ्यायचं आणि लाईनअप मध्ये यायचंय सर. आपल्याला एक शिस्तबद्ध खेळ आपण जी आपल्या क्रिकेट असोसिएशनने जी शिस्तबद्ध खेळाचा जो आपल्याला नियम दिलाय त्या पद्धतीने आपल्याला खेळ सादर करायचा आहे. धावसंख्या 35चं आव्हान असेल परळे संघाला. 35 धावांचं लक्ष गाठायचं आहे परळे संघाला. मान संघाची गोलंदाजी आतापर्यंत सकाळच्या सत्रामध्ये आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिली सुंदर गोलंदाजी आहे त्यामुळे कडवं आव्हान असेल. मैदानाच्या आतमध्ये चला स्पीडअप घ्यायचंय क्षेत्ररक्षण सजवायचंय. आपला वेळ स्टार्ट होतोय. थर्टी 35 धावांचं लक्ष गाठायचं आहे परळे संघाला. चला बॅट्समन स्पीडअप घ्यायचंय. नॉन स्ट्रायकिंग एंडचं बॅट्समन दोन्ही थोडं स्पीडअप घ्यायचंय सर. क्षेत्ररक्षण सजलं आहे तुमच्यासाठी. आव्हान पेलवायचं आहे कारण की मान संघ एक उत्कृष्ट संघ आहे. गोलंदाजी म्हणा बॅटिंग म्हणा फिल्डिंग म्हणा ही मॅच बघायला पाहायला मजा येणार आहे कारण की पहिल्या मॅच मध्ये काय सुंदर खेळ दाखवला होता या संघाने. हॅलो श्री वाकोबा स्पोर्ट्स वाकोळ या संघाने नाणेफेकचा कौल जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय केला आहे. कडवे किंग्ज यांना बॅटिंग करावी लागेल. या पुढील सामना रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये 35 धावांचा लक्ष उभं केलाय मान संघाने आणि माल संघाचा पहिला गोलंदाज आशुतोष. 18 चेंडू 35 धावा. कडवं आव्हान असेल कारण की आशुतोष एक चांगला गोलंदाज आहे. अनुभवाचा कस आहे. स्लोअर डिलिव्हरी इनसाइड इन स्विंग आउट स्विंग प्रत्येक चेंडूच्या हाताळण्याचे त्याच्या हातेमध्ये कलेमध्ये कौशल्य आहे त्याच्या. जर्सी नंबर 07 पहिला चेंडू साफ ट्रॅकर होता. वा सुंदर फटका. काय सुंदर फटका खेळून काढलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमेपार. पहिल्या चेंडूवरती येतोय खणखणीत चौकार. हॅलो तर पहिल्या चेंडूवरती समाचार घेतला आशुतोषचा. बॅट्समन अतुल याने अतुलची बॅट तळपते. हॅलो स्कोरबोर्ड चालू होतोय 4 या धावांनी. आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 17 चेंडू 31 धावा. मॅच बनते. थोडस फील्ड पोझिशन मध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतोय. काव कॉर्नर एक लावलाय. डिप स्क्वेअरला एक पाहतोय आपण. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. जसा खेळपट्टीवर चेंडू पडतोय काटा चेंज केला जातोय आउटफील्ड मध्ये. चांगले कलेक्शन आणि एक धाव पूर्ण केली जाते.
सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचल्या 5 या आकड्यावरती. कलात्मक आणि रचनात्मक गोलंदाजी आहे आशुतोषची. या अगोदर मॅच मध्ये त्याने सुंदर गोलंदाजी केली होती. अशा पद्धतीचे अचंबित करणारे चेंडू त्याच्या हातातून आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वा काय सुंदर पटका आहे, परंतु आहे प्रोटेक्शन पायाच्या इथे. फुटबॉल रोनाल्डो पाहायला मिळाला, परंतु फंबलिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी आपल्याला आणि यशस्वीरित्या धाव इथे पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल मानसंघाला, कारण की प्रत्येक रन महत्वाचे आहे. समंदर का मैं क्या करू प्यास तो नदी बुझाती है, कारण की प्रत्येक धाव महत्वाची आहे. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू बॅरॅक चेक होता, परंतु इथे थोडासा मिस होतोय चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते. धावसंख्या पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली आहे परळी संघाकडून. एक चान्स बनवला होता, हाफ चान्स का म्हणावा लागेल, तो फुल करावा लागतो आशुतोषने, परंतु कॅच तिथे मिस होताना ड्रॉप होताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचले होते. 9 धावा स्कोरबोर्ड वरती लागले आहेत. एक सुंदर मॅच आपण पाहतोय. आई नवलाई चषक 2025. यावेळेस शफल झालाय, जागा बनवली आहे, उंची गाठली आहे, चेंडू निघून चाललाय डीप मध्ये. चांगलं कलेक्शन. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिलं. काय चित्त्याच्या चपळाने हरणाच्या गतीने दोघे धावतायत. आपल्या संघासाठी हे पाय रनांचा वेग घेत आहेत. धावसंख्या पोहोचली आहे ती या 2 धावांच्या नंतर 11 यावरती. डबल डिजिट मध्ये धाव आता धावत असताना पाहायला मिळतंय. सबमरीन असा राहिला आहे. समोरच्या दिशेने खेळून काढला आहे चेंडू. पहिल्याचा प्रयत्न, दुसरीचा इथे यावेळेस फेकी. येस, काय सुंदर फेकी, याला बोलतात चतुराई. पहिल्या चेंडूवरती कॅच नाही, परंतु क्षेत्ररक्षणात कमबॅक केला आहे करण यांनी. जर्सी नंबर 10. थोडं स्पीडअप घ्यायचा बॅट्समन. यावेळेस आमचे समालोचन कक्षामध्ये आमचे सर बोलतात, बाज की नजर चित्ते की चाल और अनिल सर के थ्रो पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. आणि मात दिलीच, कारण की कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचं असतं आणि कॉन्सन्ट्रेशनच्या मुळेच त्यांनी फेकी बरोबर राईट एंडला केली आणि विकेट ला परतावं लागतंय. आणि बॅटिंग मार्क वरती आपण अक्षयला पाहतोय. 12 धावा स्कोर वरती लागले आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती आपण सचिन यांना पाहतोय. जर्सी नंबर 36. यावेळेस डाऊन द लेग साइड. सुरुवातच वाईटनं केलेली आहे सचिन यांनी. अवांतरित धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 35 धावांचं लक्ष आहे. 13 तर झाले आहेत, अजून 22 पाहिजेत. 12-22. यावेळेस पुनश्च एकदा ऑफ साइड ऑफ खेळवण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी बॅट्समनच्या रडार मधून बाहेर चेंडू फेकण्याचा प्रयत्न इथे सचिन करतोय, परंतु यश प्राप्त होत नाहीये. अवांतरी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचली 14 आकड्यावरती. 12 चेंडू 21 धावा. यावेळेस ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु इव्हॉल्युशन एवढं नव्हतं, परंतु काय गॅदरिंग आणि काय कलेक्शन, काय फेकी सुंदर. वाह, मान संघाने क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत कोणती कसर सोडलेली नाहीये, कारण की पहिल्या मॅच मध्ये क्षेत्ररक्षणाच्या आणि गोलंदाजी जोरावरतीच या संघाने विजय प्राप्त केला होता आणि त्याच मार्गस्थ त्याच भूमिकेत असताना आपण संघ पाहतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, स्मॅश करण्याचा प्रयत्न होता, ओव्हर दी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू डॉट येतो. यावेळेस धावसंख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा अगदी पाय पकडलेत फलंदाजाचे आणि व्यस्त ठेवलंय आनंद यांना, कारण की प्रत्येक चेंडू आनंद यांच्याकडेच ट्रॅव्हल होतोय. एक बिझी व्यस्त आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ म्हटलं तर आपल्याला एक जास्त पद्धतीचा ट्रॅव्हल व्ही झोन मध्ये. त्याचबरोबर इथे समालोचन कक्षामध्ये मान्य श्री आदरणीय
दीपक खोत साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. प्लीज सर स्थानबद्ध व्हायचं आहे. खेळाची उंची नेहमीच पाहुणे आपल्या प्रमुख उपस्थितीने दाखवले जातात. आणि चेंडू निघून चालला बॅकवर्ड रिजन मध्ये, येतोय चौकार. पूर्ण मोकळं रान आहे आणि त्याच पद्धतीने त्याच डाऊन द लेग साइड चेंडू फेकला गेला होता आणि हलक्या बॅटने खेळून काढला होता. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. दहा चेंडू 15 धावा. सचिन यांच्यावरती जिम्मेदारी असेल कारण क्वार्टर फायनलचा दुसऱ्या फेरीतला हा मुकाबला आहे. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, उंची उंची आणि पकडली गेली आहे. अगदी लाडू होता आणि कलेक्ट केला आहे. परतावं लागते फलंदाजाला. वाह, काय कॅच पकडलाय. वेलकम डीजे. चला तर स्पीडअप घ्या. टर्निंग पॉइंट आहे मॅचचा कारण की महत्वाचा फलंदाज परतीच्या दिशेला जातोय. कारण की काय मॅच बनली आहे. कुठे जाऊ नका. नवलाई चषक 2025 चा हा दुसरा मुकाबला. धावसंख्या पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. 15 धावांची गरज असणार आहे. चेंडू मात्र आहे शिल्लक 9. क्रिकेटचं समीकरण आहे 7 चेंडू असतील. माफ करा सर, 7 चेंडू आणि 15 धावा. काय समीकरण बनलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा. वाह, काय सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू, प्रेसेस बॉल ऑफ द मॅच. आणि काय सुंदर पद्धतीने सचिन यांनी हाताळलाय. डॉट चेंडू होतोय आणि दुसऱ्या ओव्हरची ते सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे 20 या आकड्यावरती. म्हणजेच आता समीकरण काय आहे. 6 चेंडू 15 धावा. शेवटचं षटक, महत्वाचं षटक. आई नवलाई चषक 2025 ची मानसंघानं अगदी मॅच बनवली आहे. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले मानसंघाकडून. चला तर स्पीडअप घ्यायचंय. त्याचबरोबर पुढची जी मॅच होणार आहे श्री वाकोबा स्पोर्ट्स वाकोली या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि बॉलिंगचा निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. प्लीज सर तुमचा लाईनअप ठेवायचा आहे कारण की समोरचा संघ लाईनअप करून बाहेर यायच्या आत आपल्याला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वाकोली संघ तर गोलंदाजी मार्क वरती पहिल्या मॅचचे हिरो मिस्टर संपत. काय गोलंदाजी केली होती. स्लॉटचं षटक हाताळलं होतं. अगदी 4 विकेट घेतल्या होत्या या गोलंदाजाने आपल्या संघासाठी. परंतु ही मॅच आहे क्वार्टर फायनलची चमचमत्या ट्रॉफीची आणि कोण चमचमती ट्रॉफी घेऊन जाईल. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. वाह, सुंदर परंतु उंची आहे. ओलेशन नव्हतं बॅट अँड बॉल मध्ये. 7 सूर जुळले होते. चेंडू निघून चाललाय सीमे पार. येतोय खणखणीत चौकार चौकार चौकार. तर या चौकारानंतर मॅचचं समीकरण बनतंय 6 चेंडू 15 धावाची गरज असताना आता मात्र 5 चेंडू 11 धावा. धावसंख्या पोहोचली आहे ती 24 आकड्यावरती. 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू. पाठीमागच्या मॅचचे हिरो त्यांच्यावरती जिम्मेदार आहे. परंतु पहिल्याच चेंडूवरती समाचार घेतला मिस्टर अक्षय याने. काय गगनभेदी बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये अक्षयच्या बॅटमधून. बॅट तळपते. काय ती ऍक्शन, काय तो ऍटिट्यूड आणि काय तो स्वॅग. मैदानामध्ये लावली आग. या शपल झालाय. जागा बनवली आहे. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहतोय. आउटफील्ड थोडी फास्ट आहे ग्राउंडची आणि चेंडू निघून चालला आहे. चांगले कलेक्शन पाहायला मिळेल. अंपायर पंचांचा काय निर्णय असेल. पंचाकडे लक्ष असेल. धावा किती प्राप्त झालेत पंच. 3 धावा प्राप्त केलेत सहजरित्या. चांगला पटका. शपल झाले होते. जागा बनवली त्याने. संघाची जागा चांगली बनवली या शॉटने. धावसंख्या बोलली 26-7. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. अंपायर के दाद मागितली होती. डॉट बॉल येतो या ठिकाणी. पुनरागमन करतायत संपत सर आपल्या संघासाठी.
3 चेंडू, धावसंख्या पोहोचली आहे 27. 3 ला 8. एक चेंडू महत्वाचा आहे, एक फटका महत्वाचा आहे. मॅच कोणत्या बाजूने जाईल, मॅच कोण बनवेल, मॅच कोण रंगवेल, कारण की आज डोंबिवली गावची खेळपट्टी रंग उधळते. षटकार, चौकार, विकेट्स. साफ ट्रॅकर होता, सरप्राईज डिलिव्हरी. चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल होताना पाहतोय. टेप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिली पूर्ण आणि दुसरी पूर्ण केली जाते. थोडीशी ते फॉर्मलिंग पाहायला मिळते. फेकी थोडीशी चुकी घेऊन आले, धावत आलेत. येस, बेल्स रिमूव्ह केले आहेत. परतावं लागते फलंदाजाला. आता मोठा फटका मारावाच लागेल. 2 धावा पूर्ण प्राप्त केलेत. एक चेंडू 4 धावा, एक चेंडू 4 धावा. यावेळेस वाईडिश लाईन पकडली आहे. येस, अंपायरचे हात होत आहेत समांतर. धावसंख्या येते अवांतर. आता मात्र समीकरण बदलतंय. एक चेंडू 3 धावा. काय असेल मॅच चित्र, असेल का विचित्र, कोण ठरेल हिरो. आणि डान्सिंग डाऊन द ग्राउंड, गोइंग टू व्हॉट कॅरी. चेंडू तर गॅदर केला होता, परंतु पहिली पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न. येस, अंपायरचे हात गगनाला भिडले. विकेट येते. तिसऱ्या धावेच्या वेळेस विकेट येते. कंपल्सरी चेस मॅच होते. समंदर का मैं क्या करो, प्यास तो नदी बुझ जाती है. एक एक धाव महत्वाची असते. काय सामना, आणि विजेता ठरतोय मान संघ. काय गोलंदाजी राहिली आहे, काय क्षेत्ररक्षण, कॉन्सन्ट्रेशन, सगळ्या गोष्टीचं इव्हॅल्युएशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस असा सामना पाहायला मिळतो. तुमचं पुनश्च एकदा मनापासून आभार मान संघ. पराजित संघाचं देखील पुनश्च एकदा मनापासून आभार, कारण की तुम्ही पण तितकेच लढवय्या भूमिकेतून जिंकला आहात. तुम्ही तितकेच चांगले खेळात. वाह, काय सुंदर मॅच पाहायला मिळाली आपल्याला. शाहवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सुंदर सामने, आणि आजच्या सामन्यातील दुसरी मॅच जी मान संघाने दुसरी खेळली आहे. काय सुंदर आपल्याला मॅच पाहायला मिळाली. तर मी या इथे अळतूर संघाला सांगतोय, तुमचं क्षेत्ररक्षण आहे, लाईनअप करायचं आहे आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. श्री वाकोली स्पोर्ट्स वाकोली क्षेत्ररक्षण सजवायचंय. आणि कडवे किंग्स मुंबई या संघाची बॅटिंग राहील.